नमस्कार। हम कल से ही मराठी भाषा, साहित्य, संस्कृति, सामाजिक क्षेत्र की बहुत महान विभूतियों को उनको जन्म शताब्दी परिसंवाद के निमित्त याद कर रहे हैं। कल हमने बसंत बाबर जी के व्यक्तित्व और कृतित्व पर विभिन्न सत्रों में विस्तार से चर्चा की। आज हम प्रधान जी के व्यक्ति और साहित्य पर अलग अलग सत्रों में अलग अलग विद्वान वक्ताओं द्वारा उनके कृतित्व और व्यक्तित्व पर प्रकाश डाला जाएगा। आज के इस उद्घाटन सत्र के अतिथियों का मैं अभिनंदन करता हूं और हमारे साहित्य अकादमी के माननीय सचिव महोदय डॉक्टर के श्रीनिवास राव साहब से आग्रह करूंगा कि वो मंच पर अपना स्थान ग्रहण करें। आज के इस एक दिवसीय चर्चा सत्र में स्वागत वक्तव्य जो है साहित्य अकादमी के सचिव आदरणीय राव साहब करेंगे। इस चर्चा सत्र के प्रास्ताविक आरंभिक वक्तव्य के लिए साधना के संपादक और इस पूरे कार्यक्रम में बहुत सक्रियता से सहयोग कर रहे विनोद सिरसाट जी, आपका भी साहित्य अकादमी की ओर से अभिनंदन है। इस सत्र में बीज भाषण मराठी के वरिष्ठ साहित्यिक और समीक्षक पत्रकार आदरणीय विनय हल्दीकर जी, मैं उनका भी अभिनंदन करता हूं। आज के सत्र में या कल के सत्र की तरह हम बहुत सौभाग्यशाली हैं कि कल उद्घाटन भाषण के लिए भारत शासनी जी हमारे बीच उपस्थित रहे। आज के इस एक दिवसीय चर्चा सत्र में उद्घाटन भाषण के लिए प्रख्यात मराठी लेखक, विचारक, समीक्षक, विद्वान आदरणीय राव साहब कसबे उपस्थित है। मैं चाहूंगा कि सब उनका अभिनंदन करें और मैं साहित्य अकादमी की ओर से भी उनका बहुत बहुत स्वागत करता हूं। आज के इस उद्घाटन सत्र की अध्यक्षता कर रहे हैं आदरणीय विश्वास पाटिल जी, जो साहित्य अकादमी एजुकेटिव बोर्ड के मेंबर हैं और परामर्श मंडल जो साहित्य अकादमी का मराठी का है उसके आप सम्मानित संयोजक हैं। मैं उनका भी बहुत अभिनंदन करता हूं और आप सभी वरिष्ठ जनों का, आदरणीय दिलीप धोमरी जी हमारे बीच उपस्थित हैं। आप जनरल काउंसिल के मेंबर हैं साहित्य अकादमी में। आदरणीय नरेंद्र पाठक जी जनरल काउंसिल के मेंबर हैं साहित्य अकादमी में। तो आप सभी वरिष्ठ जनों का, विद्वान लेखकों का, साहित्य संस्कृति प्रेमियों का मैं पुनः साहित्य अकादमी और साधना की तरफ से बहुत बहुत अभिनंदन करता हूं और उम्मीद करता हूं कि कल जो उपस्थिति थी आज भी उतनी ही उपस्थिति शुरू से लेकर अंत तक रहेगी और हम जिस तरह से एक महान विचारक, लेखक और साहित्यिक से उनके काम से कल जुड़े रहे मन से, उसी तरह से आज दिन भर हम निश्चित रूप से प्रधान जी के विभिन्न आयाम, व्यक्तित्व और कृतित्व के इस माध्यम से जान सकेंगे। तो मैं अधिक समय नहीं लेता हुआ मैं सबसे पहले इस उद्घाटन सत्र में स्वागत वक्तव्य के लिए आदरणीय डॉक्टर के श्रीनिवास राव साहब से आग्रह करूंगा, सचिव साहित्य अकादमी, कि वह इस का स्वागत वक्तव्य दें। उससे पूर्व साधना के प्रकाशन का एक ग्रंथ सब अतिथियों को एक स्वागत स्वरूप भेंट करना चाह रहे हैं। मैं विनोद सिरसाट जी से आग्रह करूंगा कि आप राव साहब कसबे जी को ग्रंथ भेंट कर उनका अभिनंदन करें। विनय हल्दीकर जी को आप पुस्तक भेंट कर अभिनंदन करें। आदरणीय विश्वास पाटिल जी को ग्रंथ भेंट कर अभिनंदन करें और माननीय सचिव महोदय राव साहब को आप ग्रंथ भेंट कर उनका अभिनंदन करें। पुनः आप सबका अभिनंदन और आभार और मैं इस उद्घाटन सत्र का आरंभ स्वागत वक्तव्य से के लिए राव साहब को आमंत्रित करता हूं। नमस्कार।
व्यासपीठात बसलेले सुप्रसिद्ध मराठी लेखक आणि समीक्षक डॉक्टर रावसाहेब कसबेजी, सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री विश्वास पाटीलजी, विख्यात समीक्षक डॉक्टर विनय हर्डीकरजी, श्री विनोद सिरसटजी, संपादक साधना, डॉक्टर नरेंद्र पाठक जी, सदस्य कार्यकारी मंडल साहित्य अकादमी, डॉक्टर दिलीप धोंडगे जी, सदस्य सामान्य परिषद साहित्य अकादमी, श्री प्रकाश बातंबरेकर जी, रेस्पेक्टेड श्री रामदास पटकल जी, सर्व सहभागी मान्यवर लेखक, अभ्यासक आणि इथे उपस्थित असलेले सर्व साहित्य रसिक मित्र, प्रोफेसर जी.पी. प्रधानजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजलेल्या या परिसंवाद आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. आता मी गुगल ट्रान्सलेशन बंद करून माझा ओरिजिनल मध्ये येतो. फ्रेंड्स, Indian cultural, literary, religious and philosophical traditions are very unique in the world. What is perceived as contradictory in other parts of the world are perceived as simply different ends of the same single spectrum in Indian thought. For example, theistic schools in other cultures are viewed as opposite to atheistic traditions, whereas in Indian philosophical traditions, both theism and atheism are complementary and interdependent. For atheism has no meaning and existence without theism. So one can find in Indian cultural traditions the theory of Lokayata and Puranas side by side. Western world till date finds unable to come to terms with the simple mind-body dualism, whereas for even uninitiated in Indian, that is never a problem. That is so because in Indian culture mind is also a matter but subtle one. It is such a beautiful conglomeration of ideas that one finds in Indian literary creations across the languages over the past 3000 years or so. That is what yesterday also I just mentioned. Such a beautiful wedding of thoughts and ideological one can find out in medieval as well as modern Indian literary creations. For example, the contemporary people will be astonished to find the ideals of Advaita echoed in the stories of highly rational Vaikam Muhammad Bashir of Kerala, or in the stories of Pudumaipittan of Tamil Nadu, or in the stories of Amritlal Nagar in Hindi. In the land of Maharashtra, one can witness something even better. It is the land of saints and bhakti, but it is the very same land and culture one can see socialism and social justice flood in equal measure. When it comes to literary creations, what matters most is the intent. Every writer takes up an idea, lives with it, and then express the thoughts and emotions related to that idea when one had in a very cogent manner. Countless are the writers on this land who have weaved their magic using one or more thoughts patterns. They all told stories of people of land, but never left a trace for the later generations to recount and regale. Fortunately for us, Professor G.P. Pradhanji has left a rich body of writings for us to recount and relate even today. The word socialism may be connected to Professor Pradhanji, but he was out and out people's writer. When he passed away, even politicians commented that Professor Pradhan was the man who had people's voices and his words were easily relatable to masses, be they stories or poems or plays. What is the underlying point is relatability.
The author has to create works that are easily relatable to masses, even the exotic and metaphysical ideas and tales. Professor G.P. Pradhanji wrote brilliantly in both Marathi and English successfully. He commented on the social constructs and institutions effectively. But he was no armchair theorist. He wrote biographies for the benefit of people, brought the big ideas of thinkers to local people, and he was the writer and thinker of a grand vision who worked for the oppressed and suppressed. When the word writer is mentioned, more often than not, people tend to visualize someone dreamy and impractical. But Professor G.P. Pradhan was different. He was a professor of English, wrote books, and was also an elected representative. As an elected representative, Professor G.P. Pradhanji shone like Plato's philosophical king, resorting to action and ideas rather than to rhetoric that has unfortunately become a hallmark of politicians and politics itself all over the world. Professor G.P. Pradhan, on the other hand, added grace and dignity to the position he held, be it a member of Legislative Assembly or a Speaker of the Assembly. Lest I forget, Professor Pradhan was a freedom fighter and always held the interest of the nation above everything else. The ideals of Gandhiji, Tilak, and Sane Guruji shaped his personality, and he benefited people around him by sharing those inspirations. As one can see, he was not a dreamy thinker or a wavy professor or a dry writer, but a person of the masses who worked for the betterment and upliftment in philosophy and in practice. All writings are for the society. Some ideas are accepted immediately and universally, while others are accepted after some time gap and step by step. Professor Pradhan did not care about all that, but he put human beings at the center of his universe and his heart beat for them. He was one person who understood the relatability and relationship as part of the core which shaped almost everything in human societies. He also visualized and mapped the thoughts and philosophy of Baba Saheb, Dr. B.R. Ambedkar, and practiced what he preached. These qualities are nowadays commodities of rarity, and that is a pity. Professor Pradhanji had a vision, shared values of integrity. He taught them at the college, shared them in writings, and most importantly, he lived them right through his life. It is our great pleasure to organize this symposium, though we are doing it a bit late. I take this opportunity to thank Sadhana Trust Pune for collaborating with us in organizing this birth centenary symposium to commemorate the life and works of Professor Ganesh Prabhakar Pradhanji. He has left behind rich legacy and a body of works. If all of us try and live up to his ideals, learn few things from the rich legacy he has left behind, and live them in our lives, that will be the greatest tribute one can pay to Professor G.P. Pradhanji. I sincerely hope everyone participating in and attending this symposium stands benefited. With these few words, I am glad to welcome all of you once again. Thank you all. बहुत धन्यवाद सर। और अब इस उद्घाटन सत्र के प्रस्तावित के लिए मैं साधना के संपादक आदरणीय विनोद सिरसार जी से आग्रह करूंगा कि वो आरंभिक वक्तव्य दें। गौरव प्रधान व्यक्ती आणि साहित्य या चर्चा सत्राच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष विश्वास पाटील, उद्घाटक रावसाहेब कसबे, बीज भाषण करणारे विनय हर्डीकर, साहित्य अकादमीचे सचिव ज्यांनी आता स्वागताचं भाषण केलं ते के श्रीनिवासराव, आणि या संपूर्ण प्रक्रियेत सुरुवातीपासून आतापर्यंत
कार्यवाही करण्यात केंद्रस्थानी राहिलेले ओमप्रकाश नागर, उपस्थित मित्र हो, गप्र प्रधान यांच्या व्यक्तिमत्वाला 6 आयाम होते. जसं काल सर्वांच्या भाषणातून आलं की वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्वाला एकूण 9 आयाम होते. प्रधान सरांना 88 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1922 ते 2010 आणि त्यामधले जवळपास 6 दशकं त्यांची कार्यरत राहण्याची होती, सार्वजनिक जीवनाची होती. अगदी सुरुवातीचा कालखंड सार्वजनिक आयुष्य म्हटलं तर तो येतो स्वातंत्र्य लढ्यातील एक सैनिक म्हणून. त्याच दरम्यान आणि त्यानंतर काही काळ एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून सुरुवात झाली आणि जी शेवटपर्यंत राहिली कार्यकर्ता म्हणून. शिक्षक हा त्यांचा कालखंड 2 दशकापेक्षा अधिक आहे. राजकीय नेता कार्यकर्ता हाही कालखंड 18 वर्षाचा आहे. विशेषतः विधान परिषदेमध्ये ते 18 वर्ष आमदार होते आणि त्यातले 2-2.5 वर्ष विरोधी पक्षनेते होते. आणि लेखक ही त्यांची ओळख साधारणतः वयाच्या 34-35 पासून तर अखेरपर्यंत राहिली. आणि त्यांच्या नावावर 1 डझनभर चांगली मराठी पुस्तकं आणि अर्धा डझन इंग्रजी पुस्तकं असं त्यांचं एकूण लेखन आहे असं आपल्याला दिसतं. प्रधान सरांच्या एकूण व्यक्तिमत्वाची पायाभरणी कशी झाली याबद्दल मला थोडेसे काही 2-4 विधानं किंवा 2-4 मुद्दे छोटे छोटे हे सांगणं आवश्यक वाटतं. म्हणजे दिवसभराचं चर्चासत्र आपल्याला समजून घेण्यासाठी, चर्चासत्रातील वक्त्यांचं जे काही आकलन आहे ते समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि हे प्रधान सरांनी स्वतः सांगून ठेवलंय. पहिला भाग म्हणजे प्रधानांची भाषा आणि प्रधानांच्याकडे असलेला ध्येयवाद हा सतत कायम लोकांच्या चर्चेचा विषय राहिला. त्यांनी स्वतःच सांगितलं की माझ्या मराठी भाषेवर महिपती या संत चरित्रकाराचा खूप मोठा प्रभाव आहे. याचा उल्लेख फारसा कुठे होत नाही, पण त्यांनी त्यांच्या आत्मकथनात माझी वाटचालमध्ये हे खूप प्रामुख्याने नोंदवलेलं आहे. आईला महिपतींनी लिहिलेली हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप अशा प्रकारची जी काही पुराण पोथ्या आहेत ते वाचून दाखवण्याच्या निमित्ताने 5वी ते 7वी 8वीच्या वयातील प्रधानांची मराठी भाषा रसाळ आणि प्रवाही आणि नेमकी अशी ती झालेली आहे. त्याच दरम्यान इंग्रजी 4थी मध्ये म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण 8वी म्हणू, त्यावेळी त्यांना वाय.जी. पटवर्धन या शिक्षकांच्यामुळे इंग्रजीची गोडी लागली आणि इंग्रजीच्या मधील बारकावे हे जे समजले त्यामुळे आयुष्यभर इंग्रजीसाठी प्रधानांची ओळख, विशेषतः त्यातल्या त्यांची भाषा खूप कायम राहिली. एक वाय.जी. पटवर्धनांच्या संदर्भातलं त्यांनी दिलेलं उदाहरण खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की आम्ही इंग्रजी 4थीत होतो. वाय.जी. पटवर्धन आले एक दिवस आणि त्यांनी आम्हाला समानार्थी शब्द सिनॉनिम्स याचा पाठ दिला. पूर्ण एक अर्धा-पाऊण तास अगदी रसभरीत वर्णन करून खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. आणि शेवटी बेल होत असताना ते म्हणाले की आता मी जे सांगितलंय ते परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचं. परीक्षेला मी जे आता शिकवलंय तेच वापरायचं, तसंच लिहायचं. की समानार्थी शब्द म्हटलं की याप्रमाणे जे बोर्डवर आहेत त्याप्रमाणे उत्तर लिहायची. प्रत्यक्षात कोणतेही 2 शब्द समानार्थी नसतात. जगातल्या कोणत्याही भाषेत कोणतेही 2 शब्द समानार्थी नसतात. मग उदाहरणार्थ जॉय, डिलाइट आणि हॅपीनेस असे 3 शब्द आता आपण समानार्थी म्हणून दिलेत. परीक्षेत प्रश्न आला तर ते असेच लिहायचे, मात्र हे समानार्थी शब्द खऱ्या अर्थाने नाहीत. तुम्हाला हवेमध्ये पतंग उडताना पाहून, चेंडू उडताना पाहून जे काही होतं त्याला जॉय म्हणायचं. सुमधुर एखादं संगीत ऐकताना किंवा रोमहर्षक क्रिकेटची मॅच पाहताना जे काही होतं त्याला डिलाइट म्हणायचं. आणि हॅपीनेस मुलांनो या वयात तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या वाट्याला अनहॅपीनेस येईल आणि मग हॅपीनेस म्हणजे काय हे तुम्हाला कळेल.
आता हे ज्याला 4थीच्या वर्गामध्ये असा धडा मिळाला आहे आणि आणखी किती धडे मिळाले असतील, त्याची इंग्रजी भाषा कशी झाली त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणून प्रधानांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. प्रधानांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केलं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण साहित्याच्या संदर्भातच फक्त चर्चा करणार आहोत दिवसभरात, जरी त्यांचे राजकारण आणि अन्य कितीही आयाम असतील तरी. त्या संदर्भात मला असं वाटतं की 1956 हे त्यांच्या आयुष्यातलं लेखक म्हणून घडण्याचा एक महत्वाचा टप्पा असणारं वर्ष होतं. 1956ला टिळक आणि आगरकर या दोघांचंही जन्मशताब्दी वर्ष आलं आणि त्या वर्षी एकाच वर्षी त्यांच्याकडे 2 प्रकल्प आले, एक टिळकांच्या संदर्भात आणि एक आगरकरांच्या संदर्भात. साहित्य अकादमीने ग.प्र. प्रधानांना त्यावेळी निवडक आगरकर संग्रहित करायला सांगितलं आणि त्याला एक चांगली दीर्घ प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. ते पुस्तक 56 पासून तर आतापर्यंत, प्रसिद्ध ते उशिरा झालं 58-59ला, परंतु आतापर्यंत म्हणजे जवळपास 65 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे आगरकरांची कितीही संकलनं लोकांनी पब्लिश केली असतील तरी प्रधानांनी निवडलेली लेख आणि प्रस्तावना विशेष उल्लेखनीय मानली जाते. आणि त्याच वर्षी 1956ला अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने टिळकांचं चरित्र लिहिण्याची स्पर्धा घोषित केली होती आणि त्या स्पर्धेसाठी के भागवत हेही इंग्रजीचे प्राध्यापक आणि स्वतः प्रधान सरही इंग्रजीचे प्राध्यापक, दोघांचं वय 34. त्यांनी अखिल भारतीय स्तरावरच्या त्या स्पर्धेत भाग घेतला आणि एकच बक्षीस होतं 10,000 रुपयांचं त्यावेळी, आणि ते 2-3 वेगवेगळ्या चरित्रांना विभागून देण्यात आलं. पहिलाच क्रमांक सर्वांना विभागून त्यामध्ये याही पुस्तकाला मिळाला. 600-700 पानांचं ते पुस्तक आणि आगरकरांचं संकलन. मला असं दिसतं प्रधानांचं संपूर्ण पुढचं आयुष्य हे टिळक आणि आगरकर या दोघांना बरोबर घेऊन जाताना आपल्याला दिसतं. आणि मग प्रधानांची लोकप्रियता किंवा प्रधानांच्या संदर्भात लोकांना जास्त आपुलकी वाटण्याचं कारण टिळक आणि आगरकर ज्याने स्वतःच्या आतमध्ये बऱ्यापैकी पचवलेत, रिचवलेत, तो माणूस सगळ्या प्रकारच्या लोकांना आवडण्याची शक्यता जास्त असते. जसं हे टिळक चरित्र त्यांचं खूप उल्लेखनीय मानलं जाईल आणि ते लिहिण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतलेत याची मी यादी देत नाही, परंतु 2 महिने ते आचार्य जावडेकरांच्या घरी इस्लामपूरला जाऊन राहिले होते आणि कसं चरित्र लिहावं, त्याच्या कन्सेप्ट कशा डेव्हलप कराव्यात हे त्यांनी समजून घेतलं होतं. हे आपण लक्षात घेतलं तर त्याचा दर्जा काय आहे आणि त्यांनी किती कष्ट घेतले हे लक्षात येतं. अशाच प्रकारचे कष्ट त्यांनी दुसऱ्या एका पुस्तकासाठी घेतले, ते म्हणजे साता उत्तराची कहाणी. आणि मला पूर्ण खात्री आहे की आज दिवसभरात बहुतेक अर्ध्याहून अधिक वक्त्यांच्या बोलण्यातून साता उत्तराची कहाणीचा उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे येणार आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळी मतमतांतरे असणार आहेत आणि तेच त्या पुस्तकाचं यश आहे असं मला वाटतं. साहित्यिक निकषावर ती कादंबरीच कशी नाही इथपासून त्याची सुरुवात होऊ शकते, किंवा त्याच्यातलं विवेचन, विश्लेषण हे कसं पसरट आहे, भोळं भाबडं आहे, त्याच्यामध्ये नुसती माहितीच कशी आहे असं होऊ शकतं. आणि हे सगळंच एकेका दृष्टिकोनातून बरोबर असणार आहे, परंतु तरीही प्रधानांची शिल्लक काय राहील. त्यांच्या मृत्यूनंतर, आता जन्मानंतर 100 वर्ष झालेत, मृत्यूनंतरही 10-12 वर्ष झालेत. मला असं वाटतं की आणखी 25-50 वर्षानंतरही जर अशा काही परिषदा झाल्या, चर्चासत्र झाली, तर प्रधानांचं एक पुस्तक तरी कायमचं राहील, ते म्हणजे साता उत्तराची कहाणी. आणि याचं कारण हेच आहे की 1940 ते 1980 या 40 वर्षामध्ये भारतातील 7 वेगवेगळे राजकीय प्रवाह कशा प्रकारे वाटचाल करत राहिले, त्यांची ध्येय धोरणं काय होती, त्यांच्या मार्गात अडथळे काय आले आणि त्यांनी वेगवेगळ्या वेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींच्या प्रसंगी काय भूमिका घेतल्या, हे त्यांच्या दृष्टिकोनातून जर प्रतिबिंब बघायचं असेल तर ते साता उत्तराच्या कहाणीमध्ये दिसेल. आणि मग प्रधान सर जरी समाजवादी विचारसरणीचे असले तरीही त्याच्यात गांधीवादाच्या संदर्भात एक स्वतंत्र कॅरेक्टर आहे. तर मग पूर्ण त्याला गांधीवादी म्हणू असा माणूस कसं बघतो ह्या सगळ्या घटनांच्याकडे, हिंदुत्ववादी कसा पाहतो, कम्युनिस्ट कसा पाहतो, त्या विचारसरणीच्या महत्वाच्या लोकांशी बोलून या प्रसंगी तुम्ही घेतलेल्या भूमिका अशाच होत्या ना, मी जे लिहिलंय ते, अशा प्रकारची तपासणी त्यांनी करून घेतली. त्यामुळे ते पुस्तक त्या विचारसरणीच्या, विचार प्रवाहाच्या
भूमिका समजून घेण्यासाठी मराठीत तरी मला या प्रकारचं पुस्तक दिसत नाही. आणि कोणत्याही काळात म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हाही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आधीची 20 वर्ष आणि नंतरची 20 वर्ष कोणते राजकीय प्रवाह होते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. मला असं वाटतं की एक प्रास्ताविक म्हणून एवढा सगळा भाग पुरेसा आहे. शेवट करताना मी एवढंच म्हणेल की प्रधान स्वतःच्या लेखनाकडे कसं पाहत होते आणि स्वतःचं व्यक्तिमत्वाकडे कसं पाहत होते. जरी ते 20च वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते तरीही ते असं म्हणतात की मी कुठेही गेलो तरी मी स्वतः शिक्षकच होतो आणि म्हणून त्यांनी स्वतःला समाजी शिक्षक असं जर लेबल कोणी लावलं तर ते आवडेल असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरा महत्वाचा भाग असा की ते म्हणतात की मी जे काही लेखन केलं ते सर्व लेखन स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड, त्याच्यातला ध्येयवाद, तो ध्येयवाद पुढे घेऊन जाणारी माणसं आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्य याला पूरक ठरणाऱ्या घटना आणि व्यक्ती याच्याच भोवतीचं माझं सगळं लेखन आहे. मला वाटतं की एवढं प्रास्ताविक पुरेसं आहे. तुम्हा सर्वांना आणि साहित्य अकादमीला विशेष धन्यवाद. बहुत धन्यवाद विनोदजी. काल आपण जसं उद्घाटन करताना भारत सासणे यांच्या हस्ते एक बटन दाबून 3-3.5 मिनिटांचा ऑडिओ क्लिप ऐकली होती आणि ती होती बिजली या कवितेची. तसं आज उद्घाटन करताना उद्घाटक रावसाहेब कसबे यांच्या हस्ते एक बटन दाबून जी आपण ऑडिओ ऐकणार आहोत ती प्रधान सरांचं जे महत्वाचं वैशिष्ट्य होतं, इंग्रजीचे प्राध्यापक, तर त्यातली शेक्सपियरच्या संदर्भातली त्यांच्या स्वतःच्या आवाजातली आकाशवाणी पुणे केंद्रावर झालेल्या एका भाषणातील 3.5 मिनिटांची क्लिप आहे. शेक्सपियरशी प्रथम माझे नाते जुळले ते प्राध्यापक माका देशपांडे यांनी शिकवलेल्या मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकामुळे. 1939 साली मी इंटरमिजिएट आर्ट्सला असताना इंग्रजी विषयासाठी शेक्सपियरचे मर्चंट ऑफ व्हेनिस हे नाटक नेमले होते. मी त्यापूर्वी मॅट्रिकच्या वर्गात असताना चार्ल्स एन लॅम्ब यांनी लिहिलेल्या टेल्स फ्रॉम शेक्सपियर या पुस्तकातील या नाटकाची गोष्ट वाचली होती, परंतु ते केवळ स्थूल आकलन होते. प्राध्यापक माका देशपांडे यांनी प्रथम आम्हाला नाटक या वाङ्मय प्रकारची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो. कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ द ड्रामा अशी सुरुवात करून जीवनात किती प्रकारचे संघर्ष असतात हे सरांनी सांगितले आणि व्यक्तीच्या मनातील परस्पर विरोधी विचारांचा संघर्ष हा सर्वश्रेष्ठ कसा असतो हे सांगताना ते म्हणाले, 2 माणसांचे भांडण, 2 गटामधील कलह ही संघर्षाची स्थूल रूपे असतात, परंतु व्यक्तीच्या मनामध्ये जे वादळ उठते, विचारांचा आणि भावनांचाही जो कल्लोळ उठतो त्याचे आकलन प्रगल्भ मन आणि बुद्धी असलेल्या वाचकालाच होऊ शकते. इतके ते सांगून देशपांडे यांनी अनेक उदाहरणे देत जे विवेचन केले त्यामुळे मी मंत्रमुग्ध झालो. पुढे शेक्सपियरचे नाटक शिकवताना प्राध्यापक देशपांडे यांनी नाटकाच्या कथानकाप्रमाणेच प्रमुख पात्रांचे स्वभावलेखन किती महत्वाचे असते हे आम्हाला सांगितले. मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकाचा दुसरा अंक शिकवताना सर म्हणाले, शायलॉकचे भाषण मी जे आत्ता वाचले ते फार महत्वाचे आहे, कारण या भाषणातूनच आपल्याला समजते की शायलॉकचा जो छळ झाला त्यामुळेच त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली आणि त्यामुळेच तो दुष्टपणाने वागला. शायलॉकचे भाषण मी पुन्हा वाचतो असं सांगून सरांनी अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने ते भाषण वाचले. त्याची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे होती. व्हेनिसला अनेक जण सावकारी करणारे होते, त्यातले बहुसंख्य सावकार ख्रिस्ती होते. शायलॉक हा एकटाच ज्यू सावकार होता. त्याची सावकारी इतरांपेक्षा अधिक चालत असल्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी ख्रिस्ती सावकार त्याचा द्वेष करीत
आणि त्याची सतत हेटाळणी आणि अपमानही करत. हा छळ असह्य झाल्यामुळे शायलॉक म्हणतो, जो माणसाला इतरांसारखे डोळे असतात, कान असतात ना, तुम्ही आम्हाला गुदगुल्या केल्यात तर आम्ही तुमच्यासारखेच हसतो ना. तुम्ही आम्हाला टोचले तर तुमच्यासारखेच आमच्याही अंगातून रक्त येते ना. मग तुम्ही आमच्यावर सतत अन्याय केला तर आम्ही सूड का नाही घेणार. मूळ इंग्रजी असा आहे, हॅथ यू नो आईज, हॅथ यू नो इयर्स, डू वी नॉट लाफ इफ यू टिकल अस, डू वी नॉट ब्लीड इफ यू प्रिक अस, शॅल वी नॉट रिवेंज इफ यू रॉंग अस. देशपांडे सर पुढे म्हणाले, या नाटकाच्या उत्तरार्धात शायलॉक अत्यंत दुष्टपणे वागतो. तो दुष्टपणा निंद्य आहे, घृणास्पद आहे खरे, परंतु शायलॉकच्या दुष्ट वागण्याचा निषेध करताना तो दुष्ट का बनला हेही आपण समजून घेतले पाहिजे. या संमेलनाचं हे जे सत्र चालू आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि यानंतर विनय हार्डेकर आपल्याशी बोलतील. आमचे थोरले बंधू आहेत वैचारिक क्षेत्रातले, त्यामुळे त्यांच्या आधी मी बोलणार नाही. म्हणून मी रावसाहेबाला म्हणलं, तू नंतर बोल, तुझ्या आधी मी बोलतो. आणि माझ्या बोलण्यावर त्याला काही म्हणायचं असेल तर तेही सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर तो सांगू शकेल. हे रोज माझी पंचायत करतायत संयोजक. काल मी 12 वाजता बोलायला उभं राहिलो आणि म्हणलं वृक्षाचं वर्णन झालं, आता बीज भाषण काय करू. म्हणून मी आज माझा नंबर अलीकडे लावून घेतला. ह्यांनी बीज भाषण जवळपास करून टाकलं. मी असा तुमचा काय अपराध केलाय की रोज मला तुम्ही परीक्षेला बसवताय. लेकिन हम भी पुराने खिलाडी आहे. आता तर मला फर्ग्युसन कॉलेजच्या क्लासरूम मध्ये बसल्यासारखंच वाटलं. फक्त भाषा मराठी होती. तो सरांचा आवाज, साधं बोलणं सुद्धा असं गदगदून आल्यासारखं बोलायचे ते. म्हणजे आपल्याचा प्रत्येक शब्द आखीव, रेखीव, ताशीव आणि यांचं टोन एकच. आणि सतत काहीतरी उचंबळून येत आहे असंच सरांचं बोलणं होतं. आणि मग ते तुमच्या शेजारी बसलेले असतील, समोर बसलेले असतील, व्यासपीठावर असतील, क्लासरूम मध्ये असतील, आवाज हाच, स्पीड हाच. आणि आपल्याला खूप काहीतरी सापडलंय आणि ते आपण ह्यांना पटेल अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. ही तळमळ पण आयुष्यभर होती. ते निवडून यायच्या आधी 2 महिने आम्हाला शिकवत होते. आणि मला आठवते सर निवडून आले त्यावेळेला आम्हाला इतका आनंद झाला. निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ते पुन्हा तास घ्यायला आले ते बरं का. टाळ्यांचा कडकडाट केला आम्ही. आणि आमच्यापैकीच कोणीतरी निवडून गेल्यासारखा तो आनंद होता. आणि सगळे खुश झाले आमच्या त्या प्रतिसादामुळे. मला ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय आठवतोय. म्हणजे काल आणि आज एकाच भूमीमध्ये साने पडलेली 2 बीज किती वेगळी असावीत. 10व्या अध्याया विभूती योग आहे की मी अमक्यात अमुक आहे, अमक्यात अमुक आहे असं श्रीकृष्ण सांगतो. एवढ्यांनी मठ्ठ शिष्य अर्जुन काही त्याला पटलं नाही. म्हणून 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन, अद्भुत रस. ज्ञानेश्वरांनी असं म्हणलंय, येथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आतापर्यंत शांत रस होता सगळा, आता हा अद्भुत रस इथे पाहुणा म्हणून आलाय. आपल्याला उलट काम करायचंय. आज काल जवळपास सगळा अद्भुत रस होता.
काल बिजली होती, वर्षा होता, दख्खनची राणी होती, बाबूजाड होतं, वारा होता, पाऊस होता, सकाळचे रंग होते, पहाटेचे रंग होते, संध्याकाळचे रंग होते, सूर होते, शब्द होते, लय होती, पदन्यास होते. आज आपल्याला अद्भुत रसाच्या जागी शांताची स्थापना करू वेगी असं आपल्याला काम करायचं. मूळ प्रेरणा एकच, परंतु दोन इतक्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची माणसं गुरुजींनी फुली दिली असं म्हणतो. गुरुजींनी घडवलेलं नाही कोणाला. आणि गुरुजींचा एक सगळ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग प्रधान साहेबांच्या मध्ये होता, पोशाखाचा साधेपणा. ती खादी ही ती वस्तूच अशी आहे की किती इस्त्री मारा ती गबाळीच दिसते. सरांचा सूट सुद्धा खादीचाच असायचा. प्राध्यापक असताना काही वेळा घालायचे तो खादीचा कोट आणि टाय नव्हते लावत. सानेगुरी तर इतके सुद्धा त्याच्याही पेक्षा सानेगुरी कायम आखूड चड्डी आणि अंगात कोपरी असेच असायचे. दुसरं कायम स्वतःकडे कमीपणा घेण्याचा स्वभाव. प्रवान नेव्हर ट्राय टू डॉमिनेट एनिथिंग और एनीवन. कधीही नाही. तिसरं, हे सगळे गुरुजींचे सगळेच शिष्य युवकांचे युवतींचे आदर्श होते, त्यांच्यावर माया लावणारे होते, पण स्टाईल अगदी वेगळी. बापट तुमच्या समोर आव्हान उभे करतील, अजून मधून टोमणे मारतील. प्रधानांच्या ह्याच्यात तो एक ममताच भाग होता जो गुरुजींच्याकडनं आलेला होता. कधी आले तरी खांद्यावर तरी हात ठेवतील, हात तरी हातात घेतील, पाठीवर थाप मारतील, चल माझ्याबरोबर 2 मिनिटं जरा फिरून येऊ असं म्हणून तुम्हाला बरोबरीच्या नात्याने वागवतील. एकदा एका दौऱ्यावर आम्ही दोघं एकत्र होतो आणि मला काही चांगल्या सवयी आहेत, तर तशी तल्लफ आली की मी बाहेर जायचो. सर मला सारखं बाहेर काय जातोस तू? मी इकडे महत्वाचा मुद्दा मांडायला लागलो की तू बाहेर जातोस. म्हणलं सर असं आहे. मग इथे म्हणाले माझ्या समोर. हा असा लिबरल अनुभव आपल्या पेक्षा किती, आता सर माझ्यापेक्षा 27 वर्षांनी मोठे होते, अशा माणसाकडनं मिळणं आपलं भाग्य असतं. यदुनाथ आणि प्रधान यांनी साने गुरुजींचा चिवटपणा घेतला. कंटाळवाणी कामं आयुष्यभर निष्ठापूर्वक केली. साने गुरुजींची टोकाची समर्पित वृत्ती बाबा आमटेंनी घेतली आणि साने गुरुजींची सौंदर्य दृष्टी, साने गुरुजींचा साहित्य आणि काव्य यांचा अभ्यास हा वसंत बापटांच्याकडे गेला. आणि त्यामुळे साधनेमध्ये हे जे दोघं ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला असं 2 डोळ्यावरचे 2 संपादक होते. आणि बापटांची इच्छा, नंतर साधना आहे, सत्यकथा बंद पडली ना मधल्या काळात, तर ती बंद पडली म्हणून काही फार लोकांना वाईट वाटलं तर असं नव्हतं, पण बापटांना वाटलं तर. म्हणून बापटांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले आता सत्यकथेची उणी म्हणून कर्णाचे स्वरूप साधनेला द्यायचे. प्रधान तिथे बसलेले होते. मी त्याला म्हणला यांना मान्य आहे का ते? मग प्रधान असून त्याचे काही वेळा असं खजी घेऊन हास्य असायचं. त्या दोघं एकमेकांचे सख्खे मित्र होते आणि तरी बापट काय यांच्या खोड्या काढायचे आणि काही वेळा वैतागून थांब रे वसंत, आता मी काम करतोय ना, हे आम्ही पाहिलेले. माझं वैयक्तिक भाग्य म्हणा दुर्भाग्य म्हणा,
दुर्भाग्याने प्रसंग वाईट होता, तो इथेच घडला होता म्हणून सांगतो. बापटांना अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं होतं. आपण आत आल्यावर जो मोठा लाऊंज लागतो त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आणि प्रधान आतल्या खोलीत बसलेले होते. तर मी साहजिकच नमस्कार केला आणि नंतर प्रधानांच्याकडे जायला लागलो. तर मला जरा थांबलो. 10-15 मिनिटांनी म्हणले आत ये. मी वसंतावर लेख लिहितोय म्हणाले साधनेसाठी, तो आता पूर्ण झालाय, तो मी तुला वाचून दाखवतो. आणि त्याचं शेवटचं वाक्य, दोस्ता वसंता, हा तुला अखेरचा सलाम, असं होतं. तुम्हाला सरांचा चेहरा म्हणजे ते कंट्रोल दुःख त्याच्या शब्दातही आलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरही होत. 42 सालापासून 40 सालापासून ते 2002 62 वर्षाची मैत्री आणि ती सर्व प्रकारच्या भावनिक प्रवासातनं झालेली. आणि त्या वेळेत मला एक बापटांना मी पूर्वी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मिळालं. मी बापटांना म्हणलं की तुम्ही सेवा दलासाठी गाणी लिहिलीत, हे चांगलं केलं, पण 150-200 गाणी तुम्हाला कंटाळा नाही का आला? बापट म्हणले तो मूडच तसा होता वगैरे. मी म्हणलं ते नका मला सांगू, तो मूड अनेकांनी अनुभवलेला, गाणी इतकी कशी लिहिली? म्हणजे मी तशी देशभक्तीपर 2-3 गाणी लिहिली आहेत, ती आमच्या ज्ञानप्रबोधिनीत गायली जातात, पण इतकी नाही मी लिहू शकलो. तर बापट माझी परीक्षा पाहत. ते म्हणले असं म्हणा, मग तुम्ही सिंह जन्माला घातलेत आणि आम्ही कोल्हे जन्माला घातले. मी म्हणलं मला ते म्हणायचं नाहीये, पण मला हे समजत नाही की तुम्हाला पुनरुक्ती नाही का जाणवली. मग काहीतरी त्यांनी होतं. पण प्रधानांच्या त्या लेखात होतं की नवीन कार्यक्रम ठरला की एसएनबीसीची ऑर्डर सुटायची, तर वसंताला म्हणा याच्यासाठी 2-4 गाणी लिही आणि ती गाणी वसंताकडनं वसूल करून आणण्याचं काम प्रधानांच्याकडे असेल. काल जे म्हटलं ना की देशासमोर ऐतिहासिक प्रसंग उभा राहिलाय, आय विल ऑफर अकॉर्डिंग टू माय कॅपॅसिटी, तसं बापटांनी ते दिलं देशासाठी. आणि प्रधानांनी जो भाग बापटांनी दुर्लक्षित ठेवलेला होता तो दिला. संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर पंचमावरचे सूर बापटांनी लावले, एक शांत खर्ज हा प्रधानांनी लावला, आयुष्यभर लावला, आणि असे हे एकमेकाचे वादी संवादी झाले. तर मी या प्रकारचे लेखन केलेलं आहे, फक्त नाटक आणि कविता सोडून. कारण नाटक हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. नाटक शिकवणं वेगळं आणि स्वतः नाटक लिहिणं वेगळं. आणि काव्य त्यांच्या स्वभावात होतं आणि त्यांच्या गद्यामध्येही काव्य डोकावतं. पण काव्य रचनेसाठी ज्या पद्धतीची मानसिकता लागते आणि शब्दांची ओळख लागते किंवा शब्दांचा लळा लागतो, जो बापटांना होता. उघडून माझ्या हृदय कवाडा तोच पवाडा, हा शब्दांचा लळा आहे. तसा प्रधानांचा स्वभाव नव्हता आणि प्रधानांचा पिंडच मुळी वैचारिक वाचनावरती पोचलेला होता. त्यांनी 2 कादंबऱ्या लिहिल्या, ते लिहायला नको होत्या असं माझं मत आहे. 7 उत्तराची कहाणी आम्ही सगळे वाट पाहत होतो. मी इतकी वर्ष त्याची जाहिरात होती बरं का, 2, 3, 4 वर्ष चर्चा चालली होती. आम्ही ते पुस्तक वाचलं, सरांनी मला परत भेट दिलेली होती आणि सरांचं म्हणणं याची काय प्रतिक्रिया आहे, तर मी आपलं टाळत होतो. तर शेवटी त्यांनी एकदा मला पकडलं, तू का काही सांगत नाहीस?
तर मी त्यांना म्हणलं, या कादंबरीसाठी तुम्ही जेवढ्यांशी चर्चा केलीत ना त्या सगळ्यांना फाशी द्या. तुम्ही तुमच्या मनातली कादंबरी लिहिलीच नाही, म्हणजे तुमचा स्वभाव इतका भेडस्त आहे की तो पुन्हा साने गुरुजींच्याकडनं आलेला भेडस्तपणाचा दोष म्हणावा इतका अतिरेक की तुम्ही सगळ्यांचं ऐकत गेलात. तुम्हाला काय लिहायचं होतं याच्यात मला कळतच नाहीये. मला म्हणलं हे लिही तू, हे मी छापायला तयार आहे. म्हणजे छापण्याचा मुद्दा नाहीये, एक फार मोठी थीम होती, एक फार मोठा विषय होता, एक फार मोठा कालखंड होता ज्याच्यावरती तुम्हीच प्रकाश टाकू शकत होता. ह्या दोघांच्यामुळे तर मी 42च्या चळवळीशी जोडला गेलो ना. तर माझ्या आसपास मी जिकडे होतो तिथे कोणी नव्हतं 42 साली चळवळीत भाग घेतलेले. तर ह्या पिरियड वरती तुम्ही फिक्शनचे नियम लक्षात ठेवून, फिक्शनचा स्वभाव लक्षात ठेवून की ज्याच्यात सत्य आणि कल्पित यांचं योग्य मिश्रण करावं लागतं, तुम्ही म्हणलं रिपोर्ट लिहिल्यासारखं लिहिलंय सगळं. हे डॉक्युमेंटेशन झालं. हे 7 विचारसरणीचे 7 कार्यकर्ते तुमच्या डोळ्यासमोर जे होते त्यांच्यावर तुम्ही स्वतंत्र लेख लिहिले असते. थोडस असं नंतर मी माझ्या या पुस्तकात केलंय, व्यक्ती आणि व्याप्ती हे जे माझं पुस्तक आहे ते त्या दृष्टीने आपण चाळावं. पण म्हणलं तुम्ही स्वतंत्र लेख लिहिले असते तर हे जास्त चांगलं झालं असतं. त्यामुळे 7 उत्तराची कहाणी, नंतर त्यांनी स्त्री कार्यकर्त्यांच्यावर 8 उत्तराची कहाणी. पण याच्यापेक्षा प्रधानांचं टिळक चरित्र, विनोद म्हणला ते बरोबर आहे, महाराष्ट्राची फार मोठी संख्या आहे की टिळकांच्या पासून प्रेरणा घ्यायची, पण राजकारण मात्र गोखले आणि आगरकर यांच्या पद्धतीचं करायचं. समाजवाद्यांच्यातला तसा माणूस म्हणजे आमचे गप्र प्रधान. कारण टिळकांचं जे लक्ष्मणशास्त्री जोशींनी म्हटलंय की टिळकांची भीष्म प्रतिज्ञा आहे आणि ह्या प्रतिज्ञेने स्वतःचे मरण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ह्याच्यात कोणाला कमी जास्त ठरवायचा भाग नाही, स्वभाव असतात लोकांचे. त्यामुळे मनस्थपणाचं राजकारण, जहाल विचार किंवा जहाल तत्वज्ञान डोक्यात ठेवून करायचं हे आव्हान प्रधानांच्या समोर आयुष्यभर होत. म्हणून मला ते टिळक चरित्र, त्याच्यानंतर त्यांचं भाकरी आणि स्वातंत्र्य हे पुस्तक त्यांनी येरवड्यामध्येच लिहिलेलं होतं, मी त्यांच्या डोक्यात तयार झालं होतं. त्यावेळेला ते निसाच्या बॅरॅकमध्ये होते आणि मी सत्याग्रहींच्या बॅरॅकमध्ये होतो. त्यांनी ते पुस्तक त्यांचं वाचून झाल्यावर मला इकडे आणून दिलं. मग मी ते वाचलं. मग त्यांनी मला परत द्यायला गेलो तर म्हणलं या पुस्तकाचं काय करावं, आवडलं का तुला पुस्तक? म्हणलं आवडलं. तू भाषांतर करशील का? तर म्हणलं हे फार मोठं आहे पुस्तक भाषांतर करायला, आणि हे जगभरच्या देशातल्या म्हणजे भाकरी आणि स्प्रिंग टाइम ऑफ फ्रीडम की 1950च्या आसपास जगातले अनेक देश स्वतंत्र झाले, म्हणून तो स्वातंत्र्याचा वसंत ऋतू बहराला आले, स्वातंत्र्य प्रेरणा, असं ते पुस्तक आहे. मग प्रधान म्हणले पण मी याचं काहीतरी रूपांतरित स्वरूप मराठीमध्ये आणणार आहे, आणि ते काम त्यांनी सुरू केलं. पुढे जेलमधनं बाहेर आल्यावर पहिली आवृत्ती आमच्या विश्वकर्मा प्रकाशन म्हणजे माटे, राजाभाऊ माटे, तर त्याची प्रूफ वगैरे मी वाचलेली होती. हाजीपीर हे पुस्तक, त्याच्यात एक गमतीदार उल्लेख आहे ते की ते पाकिस्तानात गेले ते, आणि घर सोडून माणसं पळतात अशा वेळेला, ज्यावेळेला संकट येतं, युद्ध सुरू होतं. ते एका घरी बुद्धिबळाचा पट तसंच ठेवून माणसं पळालेली होती. त्यांनी त्यातलं वजीर उचलून आणलं आणि आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी त्या पुस्तक नंतर लिहिलं, भाषण केलं. त्याच्यात सांगितलं की भारताच्या प्रधानाने पाकिस्तानचा वजीर उचलून आणला, आणि म्हणून ते काढून तिथे त्यांनी ठेवलेलं होतं.
हा विनोद आहे, पण हा प्रधानांचा मर्म विनोद आहे. बापटांच्या शैलीचा विनोद प्रधान करणार नाही. तर हा संपूर्णपणे नेमस्तपणे. पण आपलं काम समाज शिक्षकाचं आहे. आपण विचारवंत नाही, आपण तत्वज्ञानी नाही, काही बिघडू नये. त्यांनी नोकरी पत्करायचं ठरवलं आणि त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला. बाकीचे सगळे नेते नोकरी वगैरे न करताच चळवळीत सामील झाले. ते सेवा दलाचं काम करत होते, राजकारणात होते, मजुरी नाही. तरी ते कॉलेजची 2 वर्ष झाल्यावरच कॉलेज सोडून दिलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमी आपण काय करायचं? तर आपल्याला सगळ्या सायकली चालवायच्या आहेत. आपलं कुटुंब उघड्यावर पडता येत नाही, कामा नाही. आई वडिलांना सुख द्यायचंय, त्याच वेळेला आयडिओलॉजिकल कमिटमेंट सोडायची नाहीये, त्यावेळेला अध्यापनही करायचंय. या सगळ्यामधनं त्याने त्यांचे गुरुवर्य प्रोफेसर भाटे यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी सांगितलं, कॉलेजच्या काय याच्यात बाधा न येता तुला हे शिक्षकाचं काम इतरत्र करायला हरकत नाही. त्याप्रमाणे ते केलं. निरनिराळ्या शिबिरामध्ये सेवा दलाची ती बोलायला लागले. मग प्रधान मास्तर ही मास्तरकी त्यांना तिथून चिकटली. तर हा मोठा प्रश्न असतो समाज शिक्षकाच्या समोर. 2 प्रकारचे समाज शिक्षक असतील. एक जे स्वतःचं स्वतंत्र चिंतन मांडतील किंवा दुसरे इतरांचं चिंतन समाजापुढे व्यापक प्रमाणात घेऊन जातील. प्रधानांनी ही दुसरी भूमिका मनापासून स्वीकारली आणि आयुष्यभर निभावली. शेवटचा एकच ते टॉल्स्टॉयचं पुस्तक दे रे. चष्मा 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 तुझ्या तिथेच आहे. आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रधान सरांच्या असं बहुतेक लक्षात आलं असावं की तरी अजून आपली वैचारिक भूक शिल्लकच आहे. आणि हे साधारण आसपासचे त्यांचे सगळे समवयस्क मित्र एक एक ताण गळून पडायला लागल्यानंतर त्यांना जो एकाकीपणा आला. डॉक्टर मालविका प्रधानही गेल्या, त्यामुळे गावात राहायची, एका घरात राहायची गरज राहिली नाही. ते साने गुरुजी रुग्णालयात जाऊन राहिले वरच्या मधलं. तिथे मी अनेक वेळा त्यांना भेटायला जात असे, दुपारीचं जेवण त्यांच्याबरोबर घेत असे. तर तेव्हा त्यांच्या मनात हे टॉल्स्टॉय प्रकरण आलं. आणि मला असं वाटतं शेवटच्या काळात सरांना एक वैचारिक पोरके पण जाणवलं. त्यांचे गुरुजी साने गुरुजी, साने गुरुजींचे गुरुजी गांधी, गांधींचे गुरु टॉल्स्टॉय. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ही टॉल्स्टॉय, गांधी आणि साने गुरुजी ही परंपरा पुन्हा एकदा तपासून पाहायचं ठरवलं. आणि मग पत्रसंवाद टॉल्स्टॉयशी. विनोद, माझं म्हणणं असं, हे पुस्तक टिकून राहिलं पाहिजे आणि टिकून राहील. हे फार महत्वाचं पुस्तक आहे की वैचारिक अस्वस्थता माणूस कुठल्या प्रकारे पुरी करतो. म्हणजे टॉल्स्टॉयचे विचार म्हणून जे सांगतायत ते निम्मे टॉल्स्टॉयचे तर निम्मे प्रधानांचे आहेत. हे लक्षात ठेवून हे पुस्तक वाचावं लागतं. व्हॉट देन मस्ट वी डू हा प्रबंध नाही, तो वाचकांशी केलेला संवाद आहे. आपण सांगितले म्हणजे टॉल्स्टॉयनी आजच्या समाजात जे दारिद्र्य आहे त्याचे कारण मुठभर लोकांनी त्यांच्या गरजा आकारण वाढवल्या आहेत हे आहे. लोकांनी साधे राहिले पाहिजे, त्यांनी त्यांच्या गरजा नियंत्रित केल्या पाहिजेत. असा साधा राहण्यातच माणसाला खरेखुरे समाधान लाभते. ही आपली या व्हॉट देन मस्ट वी डू मधील शिकवण आहे. प्रत्येकाने त्याच्या निर्वाहासाठी शारीरिक श्रम केले पाहिजेत हे आपण सतत सांगितले आहे. स्वतःच्या निर्वाहासाठी लागणारा पैसा हा स्वकष्टाधीच असला पाहिजे आणि कोणालाही दुसऱ्याच्या श्रमावर जगण्याचा अधिकार नाही हे आपण उत्कटतेने सांगितले. आपण मांडलेला हा विचार असंख्य लोकांना पटलेला आहे. या पुस्तकात आपण
हे फार महत्वाचं आहे. या पुस्तकात आपण बुद्धिजीवी वर्गातील माणसांच्या आत्मकेंद्रित वृत्तीवर जे कठोर प्रहार केले आहेत ते योग्यच आहेत. कलावंतांनीही त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. काल आपण त्याचा प्रत्यय घेतला. उच्चभ्रू समाजातील मुठभर लोकांनी केलेल्या कौतुकाने फुसारून जाऊ नये हेही आपण ज्या परखडपणे मांडले आहे ते मला फार आवडते. या पुस्तकात मानवांचे एकमेकावरील प्रेम आणि त्यातून समाजात निर्माण होणारा सद्भाव यांचे जे विवेचन केले आहे त्यामुळे अनेक जण अंतर्मुख झाले, अस्वस्थ झाले आणि स्वतःच्या आत्मकेंद्रित जीवनातील वैगुण्यांची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली. मार्क्सवादी शब्द वापरायचे झाले तर दिस इज एनलायटन्ड बुर्ज्वाझी. ज्या माणसांना व्यवहारातील यशामुळे अपार संपत्ती मिळते ती माणसे स्वतःच्या तथाकथित कर्तृत्वावर खुश असतात, परंतु अशा माणसांची तथाकथित कर्तृत्व म्हणजे लबाडी आहे हे आपण सडेतोडपणे मांडलेले आहे. तसेच धनदारीने लोक स्वतःच्या दुष्कृत्यावर पांघरुण घालण्यासाठी जे मुखवटे घालतात त्यामुळे कोणीही फसता कामा नये असे स्पष्टपणे सांगितले आहे. दांभिकतेचा बुरखा आपण टराटरा फाडून टाकला आहे याचे मला समाधान आहे. जी माणसे समाजातील अन्याय शांतपणे पाहतात ती अप्रत्यक्षपणे त्या अन्यायाला संमती देतात, त्या दुष्कृत्यामध्ये अप्रत्यक्षपणे सामील असतात. हे जे आपण लिहिले आहे ते मला फार महत्वाचे वाटते. या मुक्कामावरती प्रधान सर आयुष्याच्या शेवटी आलेले होते. एकच शेवटचा मुद्दा सुद्धा मी उल्लेख करतो. इतक्या उत्कटतेने जगल्यानंतर आणि ज्या स्वातंत्र्यासाठी त्याने तरुण वयातच काही प्रतिज्ञा घेतल्या, शपथा घेतल्या, त्या खऱ्या झाल्यानंतर, देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि स्वतंत्र भारतामध्ये 40-50 वर्ष राहायला मिळाल्यानंतर ही दोन माणसं निराश का होईल आयुष्याच्या शेवटी? काल भारत सासनेने एका कवितेचा उल्लेख केला. कशासाठी? ही वसंत बापटांची कविता किंवा कालच्या त्या फिल्म मध्ये तुम्ही पाहिली, कुठे स्वातंत्र्य, कुणा स्वातंत्र्य? मला असं वाटतं की त्यांचा उदासपणा आपण समजून घ्यावा पण फार गंभीरपणे घेऊ नये असं मला वाटतं. मी त्याने अस्वस्थ व्हायला हरकत नाही पण त्याने आपण उदास होऊ नये. आणि काल मला कोणीतरी विचारलं, तुम्ही म्हणलं मी उद्या सांगेन, याचं कारण ही माणसं अपयशी नाही झाली, त्यांनी करायला घेतलेलं काम एवढं प्रचंड होतं. भारतासारखा देश, कोट्यावधीची लोकसंख्या, हजारो जाती, 15-20 भाषा, 101 बोली, इतकं भौगोलिक वैविध्य, इतकं सांस्कृतिक वैविध्य आणि परंपरेचं जे मनाचं ओझ ते 1000-1500 वर्षाचं, हे एका चळवळीतनं एका 2-3 पिढ्यांच्या आश्रमातनं ते अत्यंत प्रामाणिकपणाने केलेले असले तरी इतक्या लवकर हे काम होणारं नव्हतं हे यांच्या लक्षात आलं नाही. आणि म्हणून त्यांची ही अस्वस्थता आपण घेऊया पण निराशा घ्यायला नको असं माझं पहिलं म्हणणं आहे. आणि दुसरं माझं असं वाटतं काही उत्तर हे त्यांनी जी आयडियोलॉजी स्वीकारली लोकशाही समाजवादाची त्याच्यामध्ये सुद्धा आहे. लोकशाही समाजवाद हा 100% जगात कुठेच येऊ शकलेला नाही. याची काही कारण आहेत. तर कालपासून विनोदकडे सगळेजण म्हणतात तुम्ही एकदा या विषयावर काहीतरी घडवा, एकदा त्या विषयावर काहीतरी घडवा, आणि तू सगळ्यांना हो म्हणतोय. तसं भारतामधली लोकशाही समाजवादाची स्थापना 48 सालची आहे. म्हणजे 20व्या शतकातली 52 वर्ष आणि ही 23 वर्ष, बरोबर 75व्या वर्ष भारतीय समाजवादी पक्षाची स्थापना झालेला होत आहेत. त्यावेळेला त्या निमित्ताने समाजवादाच्या वरती एक काहीतरी व्यापक चर्चासत्र घ्यावं आणि या मंडळींनी लोकशाही समाजवादासाठी म्हणजे पार ही परंपरा नेहरूंच्या पासून साने गुरुजींच्या थ्रू या सगळ्यांच्याकडे आलेली आहे.
त्याचा काहीतरी अभ्यास करावा, म्हणजे आपल्याला यांच्या इतकी निराशा येणार नाही आणि यांच्या निराशेचं कारण मला म्हणजे आपल्या सगळ्यांनी समजेल. पण मला या दोघांचा सहवास मिळाला, प्रेम मिळालं, यांच्याशी खेळीमेळीच्या नात्याने वागता आलं. मी स्वतःचा हेवा करतो. बहुत बहुत धन्यवाद सर. आपने न केवल ज्ञाप प्रधान जी बल्कि वसंत बापट जी और उन दोनों विद्वान लेखकों और विचारवंतों की विचार भूमि पर विशेष रूप से विस्तार से बात की. और मैं अभी इस सत्र के उद्घाटन वक्तव्य के लिए राव साहब कस्बी साहब से आग्रह करूंगा कि वो उद्घाटन. बंधू भगिनीनो, प्रधान सरांच्या संबंधी हे जे विवेचन चालू आहे ते ऐकताना त्यांच्या समवेत घातलेले काही क्षण मला आठवतात. आमचं हे भाग्य आहे की आम्ही वसंत बापट, गप्र प्रधान, यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या कर्तृत्ववान विचारवंत लेखक यांच्या सहवासात वाढलो. त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं आणि त्यांनीही माझ्यावर भरभरून प्रेम केलं. पण कधी कधी ते माझ्या टीकेचे साक्षीदार बनले आणि त्यांच्यावर अतिशय प्रखर टीका करण्याची वेळही माझ्यावर आली. ती प्रामुख्याने जनता पक्ष निर्माण झाला त्या काळातली. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वरूप काय आहे आणि ते पुढे काय करणार आहेत याच्या संबंधी त्या अगदी तरुण वयामध्ये जे काही चुकीचं बरोबर चिंतन मी केलेलं होतं त्यावरून मला असं दिसत होतं की हे जे बाळ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, हे एक दिवस क्रूर राक्षस बनणार आहे आणि त्यामुळे देश हा पुन्हा 50-100 वर्ष मागे जाणार आहे. त्यामुळे मधुलिमे यांनी जो प्रश्न उपस्थित केला जनता पक्षामध्ये दुहेरी सदस्यत्वाचा आणि त्याच्यातून जे पुढे राजकारण घडलं, त्यापूर्वी मी गोळवलकर गुरुजी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख विचारक आणि सर्व अर्थाने ते संघाचं सर्वस्व असलेले एक नेते होते आणि त्यांचे विचार प्रमाण मानून हा संघ वाटचाल करीत होता. त्यांनी जे बंच ऑफ थॉट नावाचा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध झाला होता, त्याच्या तो मी पहिल्यांदा ज्यावेळी वाचला, मी MA ला असतानाच तो वाचला आणि का कोणास ठाऊस अशी एक आतून उर्मी आली की आपण याच्यावर काहीतरी लिहायला पाहिजे. परंतु ते काही जमलं नाही. त्याची अनेक कारणं होती. खरं म्हणजे
ते वाचण्यापूर्वी किंवा ते वाचत असतानाच्याच काळात दुसरे 2 ग्रंथ माझ्या वाचण्यात आले होते. ते म्हणजे मार्क्स आणि एंजल्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दुसरा बाबासाहेब आंबेडकरांचं एनिहिलेशन ऑफ कास्ट. त्यामुळे हे सगळं चमत्कारिक कॉम्बिनेशन होत. आणि मग येतून थत्ते यांना असं वाटलं की आपण RSS संबंधी अनेक विचारवंतांचे लेख एकत्रित करून एक पुस्तक छापावं. त्यावेळी नलिनी पंडित, गंबा सरदार असे अनेक मोठमोठे विचारवंत होते. त्यांनी पत्र लिहिलं, त्यात मला एक लिहिलं आणि मी त्यांना लेख पाठवला. आणि त्याच्यात एक वाक्य लिहिलं की खरं म्हणजे या विषयावर एक पुस्तकच लिहायचं डोक्यात आहे, पण सध्या काही जमत नाही. यदुराजजी ताबडतोब संगमनेरला आले आणि माझी सगळी पुस्तकं बाजूला केली. सांगितलं खुर्चीवर बस आणि पहिल्यांदा याच्यावर एक पुस्तक लिहून दे. आणि मग मी झोत नावाचं पुस्तक लिहिलं. ते इथे झालेल्या जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये RSS वाल्यांनी जाळलं आणि समाजवादी विरुद्ध RSS असं एक तुंबळ युद्ध झालं. मी प्रधान सरांना हे सांगत होतो की तुमच्यासारख्या माणसांनी आतून दबाव आणला पाहिजे समाजवाद्यांच्या वरती की यांच्यापासून दूर व्हा. जयप्रकाश नारायण वैचारिक दृष्ट्या माझ्या फार जवळची, कारण ते मार्क्सवादी होते. नंतर ते गांधीवादी झाले असं म्हणतात आणि नंतर विनोबा भावेंच्या बरोबर त्यांनी काम केलं असंही म्हणतात. पण मला आचार्य नरेंद्र देव यांनी जितकं झपाटलेलं होतं तितकं जयप्रकाशाने कधीच झपाटलेलं नव्हतं. लोहियांच्या बद्दल जो एक आदर होता, परंतु त्याचंही कारण जयप्रकाशासारखंच होतं. आणि या दोघांच्या मध्ये एक कॉमन बिंदू असा होता सगळ्या समाजवाद्यांच्या मध्ये की त्यांच्या राजकारणाचा पाया कम्युनिस्ट विरोध हा होता. त्याचा परिणाम असा झाला की भारतामधली डावी चळवळ क्रमाने विकलांग होत गेली आणि आज डावी चळवळचं स्थान भारतीय राजकारणामध्ये नेमकं काय आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. प्रधान सरांनी 7 उत्तराची कहाणी लिहिली. विनयने अतिशय चांगल्या पद्धतीनं तिचं विश्लेषण केलं. विनोद आणि विनय यांच्यामध्ये विरोधाभास झाला की विनयचं म्हणणं असं आहे की हे काय फार रिपोर्टाज वगैरे सारखं आहे आणि विनोदचं म्हणणं असं आहे की हे दीर्घकाळ टिकणारं पुस्तक आहे. खरं म्हणजे असं एखादा लेखक पुढे आला पाहिजे की 7 उत्तराची कहाणी आणि 8 उत्तराची कहाणी याच्यामध्ये जे राहून गेलेले लिहायचं, ज्याचा विचारच झाला नाही, त्याच्या संबंधी कोणीतरी अधिक चांगल्या पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे. जसं 7 उत्तराची कहाणी 40 पासून ते 1918-19 पर्यंतच सगळं वातावरण आहे आणि 8 उत्तराच्या कहाणीमध्ये अलीकडे जी काही दलित चळवळ वगैरे काय झालेली आहे तिच्या संबंधीचं जे विवेचन आहे ते समाधानकारक नाही. ही गोष्ट मीही मान्य करतो.
आणि ते समाधानकारक न होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्याच्यामध्ये प्रधान सरांची जी वैचारिक भूमिका होती, या वैचारिक भूमिकेतच एक दोष आहे. जसं लोकशाही समाजवादाबद्दल विनय आता म्हणाला, तो दोष तिथे आहे. पण त्या संबंधी न बोलता प्रश्न असा आहे की हे सगळं साता उत्तराची कहाणी लिहिताना काय लिहिणं गरजेचं होतं की ज्याच्यामुळे पुढच्या पिढीला काही प्रेरणा मिळू शकतील. पहिली गोष्ट अशी की गांधीजींच्या बद्दल भरपूर भावुक पद्धतीने लोक लिहितात. गांधीजींचं चिकित्सक चरित्र फार थोडी आहेत. इंग्रजी भाषेमध्ये सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यातली 70-80 मी पाहिलेली आहेत. मराठीत तर गांधीचं चरित्र चांगलं म्हणावं असं फार थोडं आहे. रामदास भटकळ इथं आहेत, त्यांनी चांगलं चरित्र लिहिलेलं आहे, परंतु फार थोडं. आणि गांधीच्या बद्दल मराठीत एक द्वेष का होता? मराठी भाषेत, मराठी साहित्यात हा द्वेष का होता? याचं कारण गांधी हे वैश्य होते, त्यांना जाणवं घालण्याचा अधिकार नव्हता आणि त्याचं नेतृत्व भारतीयांनी स्वीकारावं अशी विशेषतः पुण्यातील आणि महाराष्ट्रातील साहित्यिकांची भूमिका होती. म्हणून गांधीबद्दल फारशा कादंबऱ्या आल्या नाहीत, फारसं चिकित्सक लेखन आलं नाही. का आलं नाही? लक्ष्मण शास्त्री जोशींनी हा जो वैदिक संस्कृतीचा विकास लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याने एक खूप चांगला शब्द वापरला की भारतामध्ये ब्रिटिशांचं आगमन ही एक क्रांती होती. आणि ते वाचताना मला बाबासाहेब आंबेडकरांचा एक सिद्धांत आठवला. बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहिलेलं आहे की हिस्ट्री बिअर्स आउट द प्रपोजिशन that all political revolutions are preceded by social and religious revolution. जगामध्ये जेवढ्या राजकीय क्रांत्या झालेल्या आहेत त्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीच्या पायावर उभ्या असतात. भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्रांती झालीच नाही. इथे कधी व्हॉल्टेअर निर्माणच झाला नाही. मग इथे काय निर्माण झालं? लक्ष्मण शास्त्री असं का म्हणत होते की एक क्रांती आहे? जर ब्रिटिश भारतामध्ये आले नसते तर काय झालं? आपला राजा हिंदू धर्माची चर्चाच झाली नसती. तो तर आणखीन एक वेगळा भाग आहे. पण आपले राजे उदयनराजे असते. म्हणजे आणि आपले पेशवे कदाचित फडणीसही असते. ब्रिटिश भारतात आले त्यामुळे भारताचा संपूर्ण जगाशी संबंध जोडला गेला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ब्रिटिश जे भारतात आले ते लुटीसाठी आले होते, व्यापारी होते, भांडवलदार होते, त्याने भारताला भरपूर लुटलं. हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्यांच्यापेक्षा भारतीय राजांनीच भारताला भरपूर लुटलं होतं
आणि तुमच्या पुण्यातल्या पेशव्यांनी तर हे पुण्याची बाजारपेठ 7 वेळा लुटली होती केवळ रंडीबाजीसाठी. तेवढं तरी ब्रिटिशांनी केलेलं नव्हतं. ब्रिटिश भारतात आले ते पाश्चिमात्य देशामध्ये झालेल्या रेनेसॉन्सचे काही स्पार्क्स घेऊन, तिथे झालेली प्रबोधनाची आणि पुनरुज्जीवनाची चळवळ जी होती, विशेषतः इटालीपासून जिची सुरुवात झाली आणि ब्रिटन पर्यंत जी गेली, तिचे तेजपुंज घेऊन ते आले होते. आणि ही जी प्रबोधनाची चळवळ झाली, तिचं मुख्य सूत्र काय होतं? तिचं मुख्य सूत्र होतं की धर्माची चिकित्सा आणि माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, त्याचं स्थान भक्कम करणे. हे सगळं माणसासाठी आहे, माणसाचं आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला आधुनिकतेचा स्वीकार करत करत पुढे जावं लागणार आहे. तुम्हाला तुमची आरोग्य व्यवस्था दुरुस्त करावी लागणार आहे, जिचं आज काय होतंय महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं. आणि शिक्षणाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे प्रबोधन चळवळीचं मुख्य सूत्र होतं. माणूस केंद्रस्थानी होता. म्हणून लॉर्ड बेंटिंग सतीची चाल बंद करू शकला आणि अस्पृश्यतेच्या चाली विरुद्धचा पहिला कायदा लॉर्ड डलहौसीनी केला. कास्ट डिसेबिलिटीज रिमूव्हल ऍक्ट हा त्यांनी केला. ब्रिटिशांनी शोषण केलं, पण ब्रिटिशांनी भारताला नवनिर्माण करणारा देश बनवलं. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आणि गांधीजींना ही गोष्ट माहिती होती. म्हणून गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरुद्ध हिंसक लढा केला नाही. पण ज्यांना ही गोष्ट माहिती नव्हती आणि जे ब्रिटिश जे करत होते त्याच्या मताच्या विरुद्ध होते, ते क्रांतिकारक म्हणून पुढे आले आणि अनेक ब्रिटिशांचे खून केले. ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. गांधीजी आले भारतामध्ये. गांधी हा भारताचा पहिला नेता जो अखिल भारतीय स्वरूपाचा नेता होता. सर्व जातींच्या, सर्व धर्मांच्या, सर्व पंथांच्या, सर्व भाषांचा तो नेता होता. ज्याला मल्याळी समजत नव्हतं आणि ज्या मल्याळ्याला मराठी समजत नव्हतं, हा मराठी माणूस केरळमध्ये गेला आणि नुसतं म्हणाला गांधी, तर त्याला ती भाषा समजत होती. गांधी स्वतःच एक भाषा झालेली होती. गांधी स्वतःच एक संस्कृती झालेली होती. त्या गांधी नावाची एक जादू होती, पण ही काय हवेतली जादू नव्हती. ती माणसाच्या मनात रुजली होती. गांधी शेतकऱ्यांच्या मध्ये गेले आणि जिथे निळ तयार होती तिथे सत्याग्रह केला आणि ते शेतकऱ्यांचे नेते झाले. ते अहमदाबाद मध्ये आले, कापड गिरण्याच्या कामगारांना संघटित केलं, तिथं संप केला, ते कामगारांचे पुढारी झाले. शेतकरी कामगारांचे पुढारी होता होता तोपर्यंत काँग्रेसचा काहीही गांधींशी संबंध नव्हता. ज्यावेळी ते निळीच्या प्रश्नावर संघर्ष करत होते त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी त्यांना विचारलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करू काय. त्यावेळी गांधींनी नकार दिला होता.
आणि याची साक्ष आपले राजेंद्र प्रसाद यांच्या लिखाणात आहे. गांधी काँग्रेसचे सदस्य नव्हते. गांधीची स्वतःची एक समाजशक्ती होती. परंतु गांधींची जी समाजशक्ती होती ती जरी जनतेची समाजशक्ती असली तरी जनतेच्या समाजशक्तीला संघटित करण्यासाठी त्यांना भांडवलदारांची बाजू पण घ्यावी लागत होती. म्हणून गांधींना विचारण्यात आले की तुम्ही भांडवलदारांच्याकडून पैसे घेता आणि स्वातंत्र्याची चळवळ करता, हे बरोबर आहे का? गांधीजी म्हणाले, हो, मी भांडवलदारांच्याकडून पैसे घेतो. मी नको वाटत असेल तुम्हाला त्यांच्याकडून पैसे घेणं तर तुम्ही द्या, काय हरकत आहे? काय हरकत नाही ना, तुम्ही द्या पैसे, मला पैसे पाहिजेत, चळवळ करायला पैसे लागतात. राजकीय पक्ष स्थापन करायला आणि तो चालवायला किती पैसे लागतात हे आपल्याला माहिती नसेल. पैसा खूप लागतो. गांधीजींनी ही चळवळ केली. गांधीजी या देशाचे नेते झाले, पहिला भारताचा नेता झाला. हे सगळे बाळ पाळ लाल जे काय होते ते त्यांच्या त्यांच्या प्रदेशाचे नेते होते. मला आठवतं एस.एम. जोशींनी आम्हाला असं सांगितलं होतं, म्हणजे अण्णांच्या बरोबर प्रवास करण्याचा अनेकदा योग आला आणि ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती त्यावेळी एस.एम. सांगायचे की मला महाराष्ट्राचे बाहेरचे लोक म्हणतात की याला लोकमान्य टिळक व्हायचे, म्हणजे महाराष्ट्राचा नेता व्हायचे. गांधीजी तसे नव्हते. गांधी आणि आंबेडकरांचे संबंध नीट तपासून बघितले पाहिजेत. गांधींना फक्त आंबेडकरच समजावून घेऊ शकत होते आणि आंबेडकरांना फक्त गांधीच समजावून घेऊ शकत होते, दुसरं कोणी समजावून घेऊ शकत नव्हतं. हे नीट समजावून सांगण्यासाठी मी गांधी, पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा या नावाचा ग्रंथ लिहिला. 800 पानांचा आहे. तो इंग्रजीमध्ये आला आणि हिंदीमध्ये पण आला आणि लवकरच तो कानडीमध्ये येतोय. हे मी याच्यासाठी सांगतोय की या कथानकाच्या मध्ये 7 उत्तराच्या आणि 8 उत्तराच्या कहाणीमध्ये जे जे गॅप आहेत, जे राहिले शिल्लक 2 ओळींच्या मधलं जे काय आहे ते शोधून काढणारा संशोधक निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्याकडून अशा पद्धतीचं एक नवं चिंतन लिहून घेतलं पाहिजे आणि ते काम आपले साधनेचे संपादक करू शकतील. त्याच्याबद्दल मला विनोदवर मी फार प्रेम करतो आणि साहजिक आहे प्रेम करणं. का नाही प्रेम करायचं? कर्तृत्ववान माणसावर प्रेम करायचं आणि बुद्धिमान माणसावर पण प्रेम करायचं, दोघांवर प्रेम करायचं. आणि म्हणून हे दोघेही माझ्या प्रेमाचे विषय आहेत. कर्तृत्व नाही, त्यांच्या शेजारी बसून कर्तृत्ववान नाही, हे बुद्धिमान आहे. कर्तृत्ववान तो आहे. आणि बुद्धिमत्ता असल्याशिवाय आणि विवेकाचा वापर केल्याशिवाय कर्तृत्ववान होऊ शकत नाही आणि कर्तृत्ववान असल्याशिवाय विद्वत्तेलाही काही किंमत नाही. जसं ते वसंत बापटांचं गीत आहे ना, कर्म विनो काय कर्म बनो ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मवान, तशी ही जोडी आहे. आणि यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. प्रधानांच्या या चर्चासत्रांच्या निमित्तानं मी त्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे प्रधान मास्तरांची आणि वसंत बापटांची मुळं त्यांच्या वाचकांच्या मध्ये किती रुजलेली आहेत
हे तुमच्या उपस्थितीवरून जाणवतं. मला असं वाटलं होतं की एक 25-30 लोक असतील समोर आणि आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय, परंतु असं काही दिसत नाही. त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे आणि त्यांच्याबरोबर मला राहता आलं याचा मला स्वतःला अभिमान वाटतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर. और मैं अब उद्घाटन सत्र की अध्यक्षता कर रहे कार्यकारी मंडल के सदस्य साहित्य अकेडमी के विश्वास पाटिल जी से आग्रह करूंगा कि अध्यक्ष उद्बोधन. एवढ्या अतिशय सुंदर विवेचनानंतर फक्त अगदी काही मिनिटं मी बोलणार आहे. साता उत्तराची कहाणी ही मराठीतली एक अनन्यसाधारण कलाकृती आहे. तिच्या बाजूने आणि तिच्या विरोधात आता बोललं गेलं. वि. स. खांडेकरांची उल्का आणि माडखोलकरांच्या काही कादंबऱ्या, नंतर अरुण साधूंच्या कादंबऱ्या धरल्या तर मराठीमध्ये उत्तम राजकीय कादंबरी लिहिली गेली नाही असं म्हटलं जातं. त्याला उत्तर म्हणून साता उत्तराची कहाणी ही अतिशय मराठीतली उत्तम कलाकृती आहे, ज्यामध्ये ध्येयानं पछाडलेले, वेडे झालेले 7 पुरुष दाखवलेले आहेत. आणि एक कादंबरीकार म्हणून मला याच ठिकाणी थोडी गफलत वाटते की ध्येयाने पछाडलेले त्या अर्धशतकामध्ये फक्त काय पुरुषच होते का? एकाही स्त्रीचं त्याच्यामध्ये व्यक्तिचित्र नसावं. आणि तुम्ही ज्या काळाची भाषा बोलता त्या काळामध्ये अरुणा असफ अली, उषा मेहता, कॅप्टन लक्ष्मी, खानदेशातून प्रति सरकारच्या चळवळीत बंदूक घेऊन आलेल्या आमच्या कॅप्टन लीला पाटील, तारा रेड्डी, अहिल्या रांगणेकर, केवढी मोठी उदाहरणं आहेत. आणि त्यामुळे स्त्री चित्राचा अभाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी अगदी खरं सांगतो, हे प्रधान सरांनी धरलेले जे विषय आहेत त्यातून मला अशी शंका येते की प्रधान सरांच्या डोक्यामध्ये जी विराट कादंबरी होती ती त्यांना लिहून दिली गेली नाही. हा विषय 50 वर्षाचे जे त्यांनी विषय निवडलेले आहेत ते एका रशियन कादंबरीच्या प्रवाहासारखे आहेत. आणि त्यामुळं एखादा ससा असेल तर तो तुम्हाला कॅरी बॅग मधून नेता येतो, पण वाघाला कॅरी बॅग मधून नेता येणार नाही. आणि त्यामुळे 500 पृष्ठामध्ये कादंबरी बसवावी या उद्देशातून ती सगळी एकत्र खेचल्यासारखी वाटते. दुसरं असं की नागा गोरे किंवा S.N. जोशी किंवा कॉम्रेड डांगे यांचा वारंवार उल्लेख होतो. त्यांच्यामुळं हे लोक पेटलेले आहेत वगैरे वगैरे. तुमची पिढी सोडा, यानंतरची पिढी सोडा, तुमच्या आमच्या समोर नागा गोरे, S.N. जोशी हे हाडामांसाची उभे आहेत. 4-5व्या पिढीतला वाचक काय वाचणार आहे त्यांना कोण माहिती आहे? नागा गोरे आणि S.N. जोशी. त्यामुळे कादंबरीकाराचं पहिलं कर्तव्य असतं की त्या ठळक व्यक्तिरेखा आहेत त्या यायला पाहिजेत. तशी स्टाईल प्रधान सरांची नव्हती का? होती. एकाच पानामध्ये त्यांनी कमल दोंडे यांच्यावर जो गोळीबार झाला आणि त्या गोळीबाराचं वर्णन एका पानावर सर जे करतात त्याच्यातून त्यांचा पट्टीतला कादंबरीकार किंवा नॅरेटर दिसतो. किंवा यशवंतराव चव्हाणांचं त्यांनी वर्णन केलंय, वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत लिहिलेलं आहे. तर त्यामुळे घोटाळे असे होतात. आणि स्त्री व्यक्तिचित्र ही आली पाहिजेत. देशासाठी पेटलेले समाजवादी नेते आणि कम्युनिस्ट नेते त्या काळातले असतील, यांना कुटुंब होती की नाही? त्यांच्या घरातले संसार कसे चालत होते? त्यांचा आवाज, त्यांचे कंप, त्यांचे उद्गार, त्यांचे उसासे, त्यांनी आपल्या क्रांतिकारी नवऱ्याची वाट पाहणं ही याच्यामध्ये का आलेलं नाही? याचं कारण असं की मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की मराठीमध्ये संपादन नावाची बऱ्याच वेळेला उपकारक आणि बऱ्याच वेळेला हानिकारक अशी जी घटना असते तिथून आपण संपादकाच्या हातात दिलेली कादंबरी ही येताना आपलीच असेल असं नाही आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात गृहिणी आपला शालू धोब्याकडे धुयाला टाकायची आणि पुन्हा हातात आल्यावर सुनानं सासूनं विचारायची आजूबाजूला, अगं हा माझाच शालू आहे का? एवढा फरक संपादनामध्ये पडतो. आणि त्यामुळे सरांच्या डोक्यात जी कादंबरी होती
ती पूर्ण आली असं मला वाटत नाही. बाहेरच्या संपादकांना त्यांनी दाखवण्याऐवजी फक्त आमच्या नानासाहेब गोऱ्यानं दाखवली असती तरीही कादंबरी खूप चांगली झाली असती. कारण चुळकाभर रक्त आणि चुळकाभर पाणी या नावाची जी नानासाहेबांची फाळणीच्या पार्श्वभूमीवरची कथा आहे ती उत्तरेतले लोक सुद्धा देशातल्या पहिल्या 10 कथेतली उत्तम कथा असं मानतात. त्या दृष्टिकोनातून याचा विचार व्हायला हवा. त्या काळात कांतापुरा नावाची जी कादंबरी राजाराव नावाच्या इंग्रजी लेखकाने लिहिलेली आहे ती साधारणतः अशी आहे. आता याच्यातलं जे एक पात्र आहे ते म्हणजे श्रीपतराव जो आहे, जो तुफान सेनेमध्ये आहे, म्हणजे प्रतिसरकारमध्ये आहे. याच विषयावर मराठीमध्ये नासी फडके यांनी झंझावात नावाची एक अतिशय उत्तम कादंबरी लिहिलेली आहे. तर कादंबरी लिहिताना तिच्या रूपारंगासह संघर्षासह यामध्ये मुख्य आणि सरांचं वाचन बघा. अमेरिकेचा लेखक जॉन स्टाइनबेक, टेनिसन, दोस्तोयेव्स्की हे सगळं त्यांनी वाचलेलं होतं. सरांच्या ज्या काही माझ्या मुलाखती झाल्या त्यांना प्रत्येक व्यक्ती माहिती होती, संघर्ष माहिती होता, उत्तम भाषा माहिती होती. परंतु त्यांच्या डोक्यातली कादंबरी आली असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा जे आलेलं आहे ते लाख मोलाचं आहे. कारण एवढा परीघ ललित साहित्याच्या दृष्टीनं कुणी बळकाव कवेत घेतलेला नाही. म्हणजे रावसाहेब म्हणाले त्याप्रमाणे भावी कादंबरीकारांना प्रेरणा देईल असं काहीतरी संचित सरांनी याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे. आता नुकतीच वीरेंद्र कुमार भट्टाचार्य या आसामी लेखकाची मी इयारो रिंगम नावाची कादंबरी वाचली. म्हणजे लोकांचं राज्य मराठीत आलेली आहे ती. शांताबाईने अनेक सुंदर ट्रान्सलेशन केलेले आहेत, पण शांता शेळकेंचं एवढं उत्तम ट्रान्सलेशन मी वाचलेलं नाही. ही कादंबरी वाचताना मी आनंदानं कवितेसारखी, नाटकासारखी वाचत होतो. एवढं शांताबाईंनी उत्तम लिहिलेलं आहे. आणि याही कादंबरीचा हाच विषय होता की आसाममध्ये स्वराज्याच्या उंबरट्यावर घडलेल्या घटना. तात्पर्य एवढंच आहे की ही कादंबरी आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही, ती दोषपूर्ण आहे, पण तरीही ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि त्याबद्दल त्यांचं जागरण आणि दिवसभर चर्चा होणार आहे. समाप्तीला मी काही घटनेमुळे हजर राहू शकत नाही, पण पुन्हा एकदा मी विनोदचे आभार मानतो. प्रत्येक चांगल्या सामाजिक संस्थेच्या बुडाशी एक विनोद असला तर त्या संस्था खूप चांगल्या चालतील असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि दुसरं मिठाला जागलं पाहिजे म्हणून मी रावसाहेबांचे आभार मानतो. कारण रावसाहेबांमुळे माझी नोकरी टिकली. झाडाझडती मी लिहिली, डेप्युटी सचिवांनी प्रस्ताव मांडला, 500 पानामध्ये सरकारच्या विरोधात एकही पान नाही असं पान दाखवावं. आणि त्यामुळे अधिकारी समजणाऱ्या या कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट व्यक्तीला ताबडतोब सस्पेंड करण्यात यावे. ज्या आठवड्यात मी सस्पेंड होणार होतो त्याच्या नेमक्या आतल्या आठवड्यात रावसाहेबांनी मला 11,000चा पुरस्कार दिला, विखे पाटील आणि नानासाहेब गोरे यांना बोलावून तो माझ्या हाती दिला. आणि मग सरकारी अधिकाऱ्यांना वाटलं की नानासाहेब पुरस्कार देतात म्हणजे काहीतरी, मी त्यातून बचावलं वगैरे वगैरे. हा सगळा महत्वाचा विषय झाला. आज या ठिकाणी दिल्लीहून आमचे रावसाहेब आलेले आहेत, आमचे नरेंद्रजी आलेले आहेत, आमचे साहित्य अकादमीचे बाकी सदस्य आहेत. आणि मी तुम्हा सर्वांचे आभार यासाठी मानले की एका विचारधारेचे तुम्ही लोक आहात. सर्वत्र आज भारतभर कुठे बघायला मिळत नाही हो. तुम्ही तुमच्या आधीची पिढी पाहिलेली आहे आणि होते म्हणून स्वप्न एक रात्र पाहिलेले अशा तडफेला तुम्ही भारावलेले लोक आहात. आणि असं भाग्य, असं योग या परिवारासारखा इतरही विचारधारांना लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. बहुत बहुत धन्यवाद सर. और अब ये उद्घाटन सत्र समाप्त.